खरात प्रकरणी चाकणकरांच्या बहिणीची शिर्डी पोलिसांकडून 8 तास चौकशी। काय आले समोर पहा। बहुचर्चित खरात प्रकरणी आता शिर्डी पोलिसांनी रुपाली चाकणकरांच्या बहिणीची तब्बल 8 तास चौकशी केली आहे। या प्रकरणातील आर्थिक व्यवहार ऐकून सगळेच हैराण झाले आहेत। मंडळी, भोंदू अशोक खरात याने अनेकांच्या नावाने पतसंस्थांमध्ये बोगस खाती उघडल्याचा प्रकार उघड झाला होता। या प्रकरणात संशयित म्हणून प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांची 8 तास कसून चौकशी केली। मंडळी, विविध संशयास्पद खात्यांमधून तब्बल 60 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर खाते असल्याने त्यांची चौकशी केली। चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर यांनी सांगितले की त्यांनी कधीही त्या पतसंस्थेत खाते उघडले नाही किंवा त्या तिथे गेले नाहीत। त्यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला। अशोक खरात याने देवदर्शनाच्या बहाण्याने आधार कार्ड आणि पॅन कार्ड सारखी कागदपत्रे घेतली होती। त्याच कागदपत्रांचा वापर करून त्याने परस्पर खाती उघडली। मंडळी, या संपूर्ण प्रकरणामुळे आता अनेक मोठे प्रश्न उभे राहिले आहेत। या बोगस खात्यांमागे आणखी कोण आहे? 60 कोटींच्या व्यवहारात कोणाचा सहभाग आहे आणि या घोटाळ्याची साखळी किती मोठी आहे? या सगळ्यांचा तपास आता अधिक गतीने सुरू असून पुढे आणखी धोकादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।